हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहेत फिरायला आणि आज संडे होता आणि सर्वांना सुट्टी होती. माझ्या दोन चिल्ल्या पिल्ल्यांना आणि आमच्या साहेबांना पण आणि मला पण सुट्टी होती. म्हटलं चला जाऊ फिरायला. तर आम्ही कुठे चाललेलो आहेत तर तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि स्किप करू नका. तुम्हाला पूर्ण माथेरान पाहायला भेटेल. तर आम्ही चाललेलो आहेत माथेरानला आणि आमच्या लाडूचा दुसऱ्या दिवशी बड्डे होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आदल्या दिवशी आपण त्याला आज फिरून आणूया. तर तो इतका खुश दिसतो आहे, त्याला आम्ही घेऊन जात आहेत. तर तर आणि माझ्या मोठ्या मुलांना जर गाडी नाही सहन होत तर त्याच्यामुळे तो ना असा झोपला आहे. त्याला उलट्या वगैरे होतात गाडीमध्ये, त्याच्यामुळे तो काही दिसत नाही मध्ये. आणि हा खूप खुश दिसतोय कारण त्याला फिरायला खूप खूप म्हणजे खूपच आवडते. तर फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि इथे गाडी पार्किंगला लावली आहे. तर इथपर्यंतच गाडी ते आपण म्हणजे आणू शकतो. इथून पुढे ना आपण घोडे किंवा त्यांची टॅक्सी असते किंवा रेल्वे त्याने आपण जातो. तर इथे रेल्वे त्या दिवशी बंद होती संडेला. मग आम्ही घोड्यानं सगळ्यांनी गेलो. प्रत्येकी 2,000 रुपये आहे घोड्याला. आणि संडे शनिवार असेल तर प्राईस जास्त असते आणि जर एरवी जर आलो आपण सोमवारी मंगळवारी तर प्राईस कमी असते, 1,000 ते 1,200. सो आम्हाला माहिती नव्हतं आणि तशी पण मुलांना सुट्टी संडेलाच असते. तर मग आम्ही निघालो. आम्ही घोड्यावर सर्व प्रवास केला कारण आम्ही चालत गेलो असतो, पण आमच्यासोबत दोन मुलं होते आणि आमच्या आई पण होत्या. त्याच्यामुळे त्यांना काही एवढं चालणं झालं नसतं आणि त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या घोड्यावरच जाऊया. आणि असं पण आपण घोड्यावर कधी बसलेलो नसतो आणि आमच्या आई पण आयुष्यात कधी बसलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे म्हटलं चला हा एक एन्जॉय वेगळाच आणि खूप छान वाटत होतं बरं का वरती बसल्यामुळे. म्हणजे थकवा तर आलाच नाही, म्हणजे कंटाळा वगैरे जसं की आपण कुठे बाहेर गेलो तर फिरून कसा कंटाळा येतो तसं तर काही वाटलंच नाही. घोड्यावर बसल्यामुळे काही थकवा वगैरे आला नाही आणि एवढं छान वाटत होतं ना, मस्त असं. ते शिवाजी महाराज वगैरे त्यांच्या काळामध्ये घोडे वगैरे असायचे तेव्हाचीच आठवण आलेली आम्हाला. आणि एवढं मस्त जंगल वगैरे आहे, पण तिथे बाकीच्या प्राण्यांचं म्हणजे भीती वगैरे काहीच नाही, जसे की वाघ वगैरे हे ते. आणि एवढं थंड 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 वाटत होतं ना. आणि इथे बघा आम्ही फायनली हा इको पॉईंट आहे तर इथे आलेलो. तर खूप सुंदर व्ह्यू आहे ना, असं मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूबला वगैरे आपण व्हिडिओ पाहतो ना, ते पाहण्यापेक्षा असं प्रत्यक्षात येऊन पाहायचं खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर आणि हे व्ह्यू बघितल्यानंतर. आणि आम्हाला पूर्ण पॉईंट पॉईंट बघायचे होते इथले, पण तितका वेळ नव्हता आमच्याकडं. त्याच्यामुळे सो आम्ही 6 ते 7च पाहिले. म्हटलं नंतर कधीतरी येऊ. आणि इथे आतमध्ये येताना ना खायला वगैरे काही घेऊन यायचं नाही बरं का, थोडंफारच घेऊन यायचं, कारण इथे ना मंकी वगैरे आहेत भरपूर, ते आपल्या हातातच ठेवत नाही असं. आणि ना इथे आतमध्ये आल्यानंतर ना महादेवाचं मंदिर आहे. खूप छान आहे ते. आणि मंदिराच्या भोवती ना हॉटेल वगैरे पण आहेत, आपल्याला जे पण खायचं वगैरे असेल तर इथे सर्व भेटणार आपल्याला. आतमध्ये एवढं सुंदर डेकोरेट केलेलं आहे ना मंदिर,
चौकोन डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. इतकं सुंदर पर्यटन स्थळ आणि त्याच्यामध्ये मंदिर म्हटल्यानंतर देवाचं कुणाला नाही चांगलं वाटणार आणि इथून जायची इच्छा पण नाही होणार. इतकं सुंदर डेकोरेट आणि मंदिर केलेलं. आणि ते प्रत्येक ठिकाणी ना मंकी आमच्या हातातलं काही ठेवतच नव्हते. काही पण असेल ना तर ते हातातून ओढू घेत होते. अक्षरशः पाणीसुद्धा त्यांनी हातात ठेवलं नाही. बाटलीसुद्धा ओढून घेतली आणि मी त्याला असं आधार प्यायला देत होते, पण त्याने माझ्या हातातून हिसकटून घेतली बाटली. आणि इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. असं भरपूर लोक आलेले असे फिरायला ना. खूप छान वाटतं. मस्त. तुम्ही पण या, एकदा भेट द्या. चला एंड करते. बाय. कसा वाटला ब्लॉग?